गुड मॉर्निंग स्टुडंट. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या याविषयी थोडक्यात माहिती पाहिली होती. त्यामध्ये आपण संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या म्हणजे काय आणि ती समस्या का निर्माण होते, त्याचे प्रामुख्यानं 2 कारणं आपण पाहिली होती. आणि गुड आणि हर्ट या समाजशास्त्रज्ञांनी संकल्पनेच्या संप्रेषणाची समस्या स्पष्ट करताना काही परिस्थितींचा उल्लेख केलेला. त्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होते आणि त्या संकल्पनेचं कार्य अधिक कठीण होते. आणि या परिस्थिती म्हणजेच संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या होत. तर त्या समस्या, त्या परिस्थिती काय आहेत? संकल्पनांची संप्रेषणाची समस्या कोणत्या परिस्थितीमध्ये निर्माण होते, त्या परिस्थितींचा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. परंतु त्या गुड आणि हर्ट यांनी 6 परिस्थिती सांगितलेल्या आहेत. त्यापैकी आपण या व्हिडिओमध्ये 3 परिस्थितींचा अभ्यास करणार आहोत. 3 परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या कोणत्या परिस्थितीमध्ये निर्माण होते, तर त्यापैकी पहिली परिस्थिती आहे ज्यामुळे संकल्पनेचा अभिप्रेत अर्थ समजून घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणजे संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होते. प्रॉब्लेम ऑफ कम्युनिकेशन ऑफ कॉन्सेप्ट. अशी संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या कोणत्या परिस्थितीमध्ये निर्माण होते? गुड आणि हर्ट यांनी सांगितलेली पहिली परिस्थिती ती म्हणजे 1 नंबर, संकल्पना अनुभवातून विकसित होतात. संकल्पना ह्या विशिष्ट अनुभवातून विकसित होत असतात. विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट घटना घडतात आणि त्या घटनांचे जे तथ्य असतात त्या तथ्यांचं अध्ययन करून संकल्पना निर्माण केल्या जातात. ह्या संकल्पना निर्माण होतात. म्हणून कोणत्याही शास्त्रातील समस्या असो, कोणत्याही शास्त्रातील संकल्पना असो, ह्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या संकल्पना, त्या घटना घडून येतात आणि त्या घटनांच्या आधारावर जेव्हा संकल्पनेची निर्मिती केली जाते तेव्हा त्या घटनेतील तथ्यांच्या आधारावर विशिष्ट परिस्थितीमध्ये ज्या घटना घडून येतात, जे अनुभव आपल्याला येतात, त्या अनुभवातून त्या ठिकाणी संकल्पनेची निर्मिती होत असते. संकल्पना विकसित होत असतात. अनुभवातून संकल्पना विकसित होत असतात. आणि ह्या अनुभवातून संकल्पना विकसित होत असताना कोणताही अनुभव जेव्हा आपण संकल्पनेमध्ये रूपांतरित करतो तेव्हा त्या ठिकाणी विशिष्ट परिस्थिती आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या संकल्पनेचा निश्चित अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पद्धतीनं विशिष्ट घटनेच्या द्वारे जे अनुभव येतो तो विशिष्ट अर्थ व निश्चित अर्थ, विशिष्ट आणि निश्चित अर्थ त्या संकल्पनेमध्ये, त्या अनुभवातून स्पष्ट केला असतो. आणि जेव्हा तो विशिष्ट अनुभव आलेला असतो त्यातून
संकल्पनेचा विशिष्ट आणि निश्चित अर्थ स्पष्ट केला जातो, तेव्हा ती संकल्पना जेव्हा आपण इतर भाषांमध्ये भाषांतरित करतो तेव्हा त्या ठिकाणी सांस्कृतिक फरकामुळे इतर भाषेमध्ये तो जे अनुभवातून आपण संकल्पना निर्माण केलेली आहे त्या संकल्पनेला इतर भाषेमध्ये त्या ठिकाणी परफेक्ट शब्द, पूर्णपणे जशाच तसा शब्द, त्याच अर्थाचा शब्द त्या ठिकाणी सापडत नाही. मग अशा वेळेस त्या ठिकाणी सांस्कृतिक भेदामुळे त्या संकल्पनेचा इतर भाषेतील भाषांतरित केलेला शब्द हा परफेक्ट नसतो. उदाहरणार्थ, धर्म या शब्दाला, मराठीतील धर्म या शब्दाला इंग्रजीमध्ये आपण रिलिजन हा शब्द वापरतो. हा मराठी शब्दाला, धर्म या शब्दाला भाषांतरित केलेला शब्द आहे रिलिजन. परंतु वास्तविक पाहता मराठीतील धर्म या शब्दाचा अर्थ रिलिजन या शब्दापेक्षा कितीतरी विस्तृत आहे. परंतु सांस्कृतिक आणि घटनेमधला जो अनुभव आहे तो अनुभव व्यक्त करण्यासाठी इतर भाषामध्ये धर्म हा शब्द किंवा इतर जे काही शब्द असतात ते जशाच्या तसे त्याच अर्थाने भाषांतरित करताना दुसऱ्या भाषेमध्ये त्याच अर्थाचा, त्याच परिपूर्ण अर्थाचा शब्द सापडेलच असं नाही. मग त्यावेळेस त्या ठिकाणी इतर भाषामध्ये तो शब्द त्या ठिकाणी भाषांतरित करत असताना आपल्याला तो पूर्णपणे जशास तसा भाषांतरित करता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी संकल्पनाच्या संप्रेषणाची जी समस्या निर्माण होते ती म्हणजे संकल्पना अनुभवातून विकसित होत असताना जेव्हा एका ठिकाणी त्या संकल्पनांचा अनुभव येतो, त्या घटनांचा अनुभव येतो, त्यातून जी संकल्पना निर्माण होते ती संकल्पना व्यक्त करणारे जे शब्द आहेत ते शब्द इतर भाषामध्ये त्या ठिकाणी आपल्याला परफेक्ट, पूर्णपणे तंतोतंत आपल्याला सापडतीलच असे नाही. त्यामुळे त्या ठिकाणी इतर भाषातील लोकांना ही संकल्पना समजून घेताना त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होते. त्यानंतर दुसरी परिस्थिती, संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारी गुड आणि हट यांनी सांगितलेली दुसरी परिस्थिती ती म्हणजे संकल्पनेतील शब्दाचे अनेक अर्थ. संकल्पना अनुभवातून विकसित होतात आणि त्या संकल्पना जेव्हा विकसित होतात त्यामध्ये जे शब्द वापरले जातात, त्या संकल्पनेमध्ये जे शब्द वापरल्या गेलेले आहेत त्या शब्दांचे अनेक अर्थ असतात. अनेक वेळा एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. जेव्हा त्या संकल्पनेमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दाचा एकच अर्थ असतो तेव्हा ती संकल्पना समजून घेण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही. कारण त्या शब्दाचा एकच अर्थ असल्यामुळे समजून घेताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही. परंतु जेव्हा संकल्पनेमध्ये एखादा शब्द वापरलेला आहे पण त्या संकल्पनेमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दाचे त्याच शास्त्रामध्ये, त्याच शास्त्राच्या शब्दावलीमध्ये जेव्हा वेगवेगळे दोन अर्थ असतात तेव्हा मात्र संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेताना अडचण निर्माण होते. कारण नेमका कोणत्या अर्थाने, दोन अर्थापैकी कोणत्या अर्थाने नेमका हा शब्द या संकल्पनेमध्ये वापरलेला आहे हे लक्षात येऊ शकत नाही. संभ्रम निर्माण होतो. आणि जेव्हा त्या संकल्पनेतील शब्दाचा एकच अर्थ असतो तेव्हा मात्र ही अडचण होत नाही. परंतु जेव्हा एकाच शब्दाचे त्याच शास्त्रातील शब्दावलीमध्ये दोन अर्थ असतात तेव्हा संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेताना अडचण निर्माण होते, समस्या निर्माण होते. उदाहरणार्थ, समाज हा शब्द आहे. समाज या शब्दाचा समाजशास्त्रामध्ये त्या ठिकाणी जो अर्थ आहे तोच अर्थ सर्वसामान्य परिस्थितीमध्ये घेतला जात नाही. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये समाज या शब्दाचे वेगवेगळे अर्थ घेतले जातात. म्हणून एखाद्या संकल्पनेमध्ये समाज हा जर शब्द वापरलेला असेल तर त्या समाज या शब्दाचा नेमका कोणता अर्थ आहे हे समजण्याची अडचण निर्माण होते. म्हणजे
जेव्हा संकल्पनेतील शब्दाचे त्याच शास्त्रामध्ये दोन वेगवेगळे अर्थ असतात किंवा इतर शास्त्रामध्ये त्याचे दुसरे अर्थ असतात, तेव्हा संकल्पना समजून घेताना, संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेताना त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. म्हणून गुड आणि हट यांनी दुसरी जी परिस्थिती सांगितलेली आहे, संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या का निर्माण होते, ती समस्या निर्माण होण्यासाठी दुसरी जी परिस्थिती कारणीभूत आहे ती म्हणजे संकल्पनेतील शब्दांचे जेव्हा अनेक अर्थ असतात तेव्हा संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी अडचण निर्माण होते. संकल्पनेचा अर्थ यामुळे अस्पष्ट होतो. ही झाली दुसरी परिस्थिती. आता तिसरी परिस्थिती, संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत असलेली गुड आणि हट यांनी सांगितलेली तिसरी परिस्थिती, ती म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या घटनाक्रमास व्यक्त करतो. एकच शब्द वेगवेगळ्या संदर्भात प्रस्तुत केला जातो. अनेक वेळा वेगवेगळे संदर्भ असतात तरी सुद्धा त्या एकच शब्द त्यासाठी वापरला जातो. म्हणजे एका शब्दाच्या साहाय्यानं अनेक संदर्भ प्रस्तुत करण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या ठिकाणी संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी अडचण निर्माण होते. कारण एकच शब्द नेमका कोणत्या घटनाक्रमास व्यक्त करतो हे लक्षात येऊ शकत नाही. एका शब्दाने वेगवेगळे घटनेचे क्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असतो. मग अशा वेळेस त्या ठिकाणी संकल्पनेचा खरा अर्थ समजून घेण्यामध्ये अडचण निर्माण होते. उदाहरणार्थ, प्रकार्य हा शब्द. प्रकार्य म्हणजे कर्तव्य समजून केले जाणारे कार्य. प्रकार्य या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकार्य म्हणजे कर्तव्य समजून केले जाणारे कार्य. आता कर्तव्य समजून केले जाणारे कार्य अनेक आहे. नेमका कर्तव्य समजून केले जाणारे कार्य नेमकं या ठिकाणी कोणतं अभिप्रेत आहे, कोणतं अपेक्षित आहे किंवा कोणत्या कार्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे समजणं कठीण होतं. कारण प्रकार्य या शब्दाचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळे अर्थ आहे. एवढंच नाही तर समाजशास्त्रामध्ये सुद्धा, समाजशास्त्र या एकाच शास्त्रामध्ये सुद्धा प्रकार्य या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. प्रकार्य म्हणजे कर्तव्य समजून केले जाणारे कार्य. आता कर्तव्य समजून केले जाणारे जे कार्य आहे तर या प्रकारे या एकाच शब्दाचा वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळा अर्थ आहे किंवा एकाच समाजशास्त्रामध्ये याचा वेगवेगळा अर्थ आहे. वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळ्या अर्थाने प्रकार्य हा शब्द वापरला जातो किंवा एकाच शास्त्रामध्ये वेगवेगळ्या अर्थाने प्रकार्य हा शब्द वापरला जातो. आता कर्तव्य समजून केले जाणारे कार्य अनेक असतात. तेव्हा नेमकं या व्याख्येमध्ये कोणतं कार्य अपेक्षित आहे, नेमकं त्या शब्दाचा या व्याख्येमध्ये कोणता अर्थ आहे हे समजून घेताना अडचण निर्माण होते. समाजशास्त्रामध्ये सुद्धा प्रकार्य या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. उदाहरणार्थ, कर्तव्य म्हणून केलं जाणारे कार्य, यामध्ये समाजाचा विकास करणे हे सुद्धा एक कर्तव्य म्हणून केलं जाणारे कार्य. समाजाचं नियोजन करणे हे सुद्धा कार्य कर्तव्य म्हणून केले जाते. तसंच त्या ठिकाणी समाजाचं नियंत्रण करणे हे सुद्धा कार्य कर्तव्य म्हणून केले जाते किंवा समाजाचं प्रबोधन करणे हे सुद्धा कर्तव्य म्हणून केलं जाणारे कार्य. नेमकं या संकल्पनेमध्ये प्रकार्य हा शब्द जो वापरला आहे तो नेमका कोणत्या कार्यासाठी वापरलेला आहे हे समजणं कठीण होतं. संकल्पनेचं हे कार्य कठीण होतं कारण यामुळे एकच शब्द वेगवेगळ्या घटनाक्रमास व्यक्त करतो. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे त्या ठिकाणी संकल्पनेचा अर्थ समजून घेणं कठीण होतं. म्हणून त्या ठिकाणी गुड आणि हट यांनी त्या ठिकाणी एकच शब्द वेगवेगळ्या घटनाक्रमास व्यक्त करतो, जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा संकल्पनेच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होते असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण
संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होण्याच्या 3 परिस्थिती अभ्यासल्या. त्यामध्ये पहिली परिस्थिती, संकल्पना अनुभवातून विकसित होतात तेव्हा संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होते. दुसरी परिस्थिती, संकल्पनेतील शब्दाचे अनेक अर्थ असतात तेव्हा संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होते. तिसरी परिस्थिती, एकच शब्द वेगवेगळ्या घटनाक्रमास व्यक्त करतो किंवा एकाच शब्दाचे एकाच शास्त्रामध्ये वेगवेगळे अर्थ असतात किंवा वेगवेगळ्या शास्त्रात एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होते, असं गूढ आणि हार्ट यांनी सांगितलेलं आहे. या परिस्थितींचा गूढ आणि हार्ट यांनी उल्लेख केला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. या पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित 3 परिस्थिती संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण करणाऱ्या आपण पाहूया. धन्यवाद.